तुमच्याकडे जे पेशंट्स येतात हां हां त्यापैकी हस्तमैथुनाने ग्रस्त झालेले त्यांचं प्रमाण काय असतं आणि त्यांच्या मुख्य तक्रारी किंवा समस्या काय असतात? जवळपास प्रत्येक 10 पेशंटपैकी 7 जणांची समस्या असते की डॉक्टर मी खूप चुकी केली आहे, मी पहिले खूप हाताने केलं आहे, त्याच्यामुळेच मला हा आजार जडला आहे. असं ते ठाम समजूत असेल. एकदम ठामपणे सांगतात. त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी आहेत. म्हणजे ज्यांना सेक्सचा अनुभव नाही आहे, म्हणजे अक्षरशः वयात आल्यापासून अनमॅरिड, अक्षरशः 30, 35, 40पर्यंत वयोगटातले मी असे पुरुष बघितले आहेत की त्यांना एक अपराधी भाव आहे किंवा मी चुकीचं केलं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही बदल होते त्याची सांगड हे हस्तमैथुनाशी घालतात. की बऱ्याच जणांना वाटतं की माझी चेहऱ्यावर पिंपल्स आलेत किंवा बऱ्याच जणांना वाटतं की मी अगोदर खूप धष्टपुष्ट होतो, माझं शारीरिक क्षमता चांगली होती ती आता कमी झाली आहे. कुणाला वाटतं की अगोदर माझं डोकं खूप चांगलं चालत होतं, माझं आता लक्ष लागत नाही आहे. जे शारीरिक कमजोरीपासनं ते पुढच्या गोष्टीसाठी सगळ्या गोष्टीसाठी ते ह्याला जिम्मेदार धरतात. बऱ्याच जणांना वाटतं की मी हस्तमैथुन केल्यामुळं माझी लिंगाची वाढ झालेली नाही आहे, माझं लिंग छोटं आहे. कुणाला वाटतं की हे असं केल्यामुळं मी सेक्स करू शकेल का नाही. आणि चुकून जर त्यांनी काही प्रयत्न केला सेक्स करण्याचा आणि त्यात जर त्यांना यश नाही आलं तर मग त्याचं डिप्रेशनमध्ये पण रूपांतर होऊ शकतं. कारण की सातत्याने त्याचा विचार करण्यात येतो आणि अपयश आल्याने ते जास्त मनाला लागतं की मी करू शकत नाही आहे, माझ्या चुकामुळे हे झालं आहे. आणि बरेच जण तर असे आहेत की लग्न पण करत नाहीत की त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो की मी सक्षम नाही आहे आणि ते घरात बोलायची त्यांना शरम वाटते. त्याच्यामुळं घरामध्ये कोणाला बोलत नाहीत आणि स्वतःच्या लेवलवर सर्च करत राहतात, स्वतःच्या लेवलवरनं उपाय करत राहतात. बरं त्यांना तज्ज्ञ व्यक्तीची मदत मिळाली तर त्यातून बाहेर पडू शकतात. पण बऱ्याचदा हे काय करतात की जे क्वॅक मुतारीमधल्या जाहिराती किंवा पेपरमधल्या जाहिराती, आता तर हे लोक यूट्यूबवर सुद्धा अशा पद्धतीचे व्हिडिओ टाकतात की हस्तमैथुनामुळं तुमच्या लिंगाच्या रक्तवाहिन्या कमजोर झाल्या असतील, तुमच्या लिंगाचे स्नायू कमजोर झाले असतील आणि त्यासाठी तुम्हाला ट्रीटमेंट करावीच लागते. बापरे. तर मग त्यांच्या आहारी जर गेले तर त्यांची दोन्ही बाजून हॅरेसमेंट होती. एक तर ना त्यांचं दुखणं तर काही तिथं नीट होतच नाही आणि त्याच्यामुळं त्यांचं डिप्रेशनही वाढतं आणि त्यांची आर्थिक फसवणूकसुद्धा होते. तुम्ही डॉक्टर खूपच महत्त्वाचे मुद्दे मांडताय. कारण म्हणजे लग्न न करण्याचं पण जर प्रमाण असेल कारण आणि त्याचा दोष जर ते हस्तमैथुनाला देत असतील तर हे किती मोठं अज्ञान आहे किंवा गैरसमज आहे आणि ते दूर खरंच व्हायला पाहिजे. तर मला असं वाटतं की त्यामुळे आपण जरी साधा विषय वाटत असला तरी हा खूप गंभीर विषय आहे आणि तो आपण चर्चा करतो हे खरंच खूप चांगलं आहे. आपण पुढे जाऊया की आता थोडंसं लग्नानंतरच्या ह्याचा रिलेशनचा विचार करूया की लग्नानंतर जे काही सेक्शुअल रिलेशन आहे किंवा कमिटेड रिलेशन नंतर ते आपल्या जोडीदारासोबतच असावं. त्याच्यामुळे सेल्फ प्लेजर हस्तमैथुन हे पूर्णपणे बंद करावं, टाळावं असा एक कुठेतरी विचार प्रवाह दिसतो. तर ह्याच्याकडे कसं बघता तुम्ही? लग्नानंतर जरी पार्टनरबरोबर शरीर संबंध येत असतील तरी पण कधी अशी कंडिशन येते की आपली पार्टनर आजारी आहे किंवा बाहेरगावी आहे आणि काही कारणामुळं आपल्या पार्टनरबरोबर संबंध होऊ शकत नाहीत आणि त्याला जर तेव्हा इच्छा झाली तर मग त्यांनी जर काही सेक्सबद्दल काही कल्पना करून किंवा आपल्या पार्टनरबरोबरचे क्षण परत आठवून जर तो हस्तमैथुन करत असेल तर ह्याच्यामध्ये चूक काही नाही आहे. तो त्याच्या लैंगिक भावनाला एक वाट करून देतो आहे. कारण की सेक्सची भावना दाबल्याने जास्त उफाळून येते, त्याला कुठंतरी चॅनलाइज करणं आवश्यक असतं. त्याच्यामुळे लग्नानंतर सुद्धा करण्यामध्ये काही चूक नाही आहे. फक्त ह्याच्यामध्ये काय आहे की जर पार्टनरबरोबर संबंध होत असताना सुद्धा त्यांना जर हस्तमैथुन करावंच वाटत असेल तर तिथं कुठंतरी मदतीची गरज असते. पण समजा कधीमध्ये किंवा काही कारणामुळं पार्टनर तयार नाही आहे आणि आपली इच्छा आहे तर मग करण्यामध्ये काही चुकीचं नाही.